नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या गावाची जत्रा आहे. तर गावाच्या जत्रेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आलेलो आहे. पाहू शकता सकाळची जी सुरुवात आहे ती पहिलं म्हणजे पाणी तापवणं. ह्या मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही पाणी तापवलं आहे आंघोळी करण्यासाठी. गावाची मजा याच्यामध्येच असते, सर्व गोष्टी फील करायची. मध्ये सर्वांची तयारी चालू आहे मित्रांनो. झोपलेलं आहे प्रिशा, हा किती मस्तपणे एन्जॉय करते. थंडी तर गावाला खूप जास्त आहे. मित्रांनो, आमच्या गावाचा परिसर पाहू शकता किती सुंदर असा आहे. पहा मित्रांनो, किती छान असं वाटतं. छान असं आमच्या गावामध्ये पण मडके बाकीचे गोष्टी पण बनवतात. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी आम्ही देवाचे दर्शन करतो. हे मंदिर आमच्या वावरातलं आहे, वसव महाराजांचं. पिढ्यानपिढी इथं आम्ही पहिलं नारळ फोडतो, म्हणून तो संध्याकाळचं आपल्या खंडेराव महाराजांच्या जत्रेला जातो. हा विहिरीचा नजारा आहे मित्रांनो. हे आहे मित्रांनो वसुबा महाराजांचं मंदिर. काय ध्रुव, मजा येते का तुला वावरामध्ये? छान वाटतंय ना? सर्वीकडे हिरवगार आहे ना? राहतो का मग गावाला? नको? काय रे बेटा? हा, स्कूल. काय झालं? दमला? पायाला चिखल लागला तुझ्याले? हा का? बरं, ठीक आहे सर. तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या पारंपरिक देवस्थान आहे तिथं पाया पडलेलं आहोत, नारळ फोडलेलं आहे. तर आता चला तर पुढे जाऊया. इथं बाजरीच्या भाकरी बनवणं चाललंय. सुप्रिया पण मदत करते बाजरीच्या भाकरीसाठी. सर्व नियोजन करते आमचे भव्य मंडपवाले आणि सर्वच आमचे गरजणे मित्र मंडळी. सर्वजण बसलेले आहे. काय रे इतका लेट झाला? हा, सकाळ 5 वाजेपासून उठेल. लव इतका लेट नको ना करत यार. राजू चावी कुठे? सर्व पाहुणे मंडळी आलेले आहे. सर्वजण कामाची सुरुवात केली. सर्वजण मस्तपणे एन्जॉय करताय. सुप्रियाची धावपळ पण.
ध्रुव सिया सुद्धा विषया तर विचारायची गोष्ट नाही. तर अशा पद्धतीने सर्वांची तयारी झालेली आहे मस्तपणे सुप्रियाची आणि देव पण घेतलेले आहे, माधुरीची पण तयारी झालेली आहे. सर्वजण मस्तपणे एन्जॉय करतात. चला तर मित्रांनो आता मंदिराकडे जाऊया आपण. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत खंडेराव महाराजांच्या मंदिराकडे. पाहू शकता विशा पण आहे, मामा पण आहे, सर्व जणांची तयारी झालेली आहे. सर्वजण आहे, मामी पण आहे आमच्या. तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत 12 गाड्यांपाशी. दरवर्षीप्रमाणे हे 12 गाड्या ओढतं. पाहू शकता मित्रांनो खंडेराव महाराजांच्या 12 गाड्या राहतात. सर्वजण आपुरकीने वाट पाहत आहे की 12 गाड्या कधी वाढल्या जाईल. खूप जास्त रस राहते मित्रांनो इथं. हे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे इथं, तर त्या कारणाने दरवर्षी इथं कार्यक्रम होतो. घाट पाळणे सुद्धा राहतात. सुंदर असं देखावा आहे. लहान लहान मुलांसाठी खेळायला सुद्धा जातात. मंडळी पण आमचे मंदिराचा अवतीभोवतीचा परिसर मित्रांनो पाहू शकतो. खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. तर रात्रीच्या टायमाला इथं खूप जास्त भीड राहते, गर्दी राहते. बारा गाड्या पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी झालेली आहे. खूप म्हणजे खूप जास्त प्रचंड गर्दी झालेली आहे दोन्ही साईडनी. बारा गाड्या येण्याची खूप जास्त वाट पाहत आहे प्रत्येक जण. आम्ही पण कोपऱ्याला थांबलेलो आहे साईडला की काही हानी नाही होईल, कारण खूप जास्त जोरात 12 गाड्या.
मागत राहिले
अरे काय तुम्ही एन्जॉय करा. मला ते आवडते ना. आणि तमाशा पाहायला जायचंय ना आपल्याला हो? फटाफट आहो ना पांजे राजू आम्हाला दुसरं काही काय सांगतील आज आमच्या घरी कार्यक्रम होता बघा कशा नळ्या घात आतूचं काढू शकता डू नॉट मॅट ते तिकडे पण असे गप्पा मारतात ते बस तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान असा दिवस गेलेला आहे. जत्रा पण झालेली आहे. जे कार्यक्रम करायचा होता तो पण पूर्ण झालेला आहे. आता सर्वजण झोपायची तयारी करत आहे. पाहू शकता मित्रांनो सर्वजण आता झोपायची तयारी करत आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायचं विसरू नका.